आमच्या तहसीलदार साहेबांचे ड्रायव्हर आहेत ललित, ते इकडे आहेत मागे. सकाळी यांना एक टिप्परवाल्यांनी मारहाण केली. नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आमगाव येथे वाळू माफियाची मुजोरी, तहसीलदारच्या ड्रायव्हरला शिव्यागाळ करत केली मारहाण. तहसीलदारसह ज्यांनी टिप्पर पकडला त्यांना पाहून घेण्याची दिली धमकी. आमगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. गोंदिया जिल्ह्यात सध्या वाळू घाट लिलाव बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती ही जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातून येत असते. त्यामुळे वाळू माफिया गोंदिया जिल्ह्यामध्ये सक्रिय असल्याचे दिसून येतच आहेत. अशीच एक घटना आमगाव येथे घडली. तलाठी आणि तहसीलदारने एक टिप्पर क्रमांक MH35 AJ 2635 याने अवैधरित्या वाहतूक करत असताना पकडले आणि सदर टिप्पर हा तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यास सांगितले. या कार्यालयात कोतवाल आणि तहसीलदारच्या वाहन चालक ललित पटले यांचा समावेश होता. मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा टिप्पर मालक विष्णू बर्वे हा तहसील कार्यालयाजवळ दबा मारून बसला होता आणि तहसीलदाराचे वाहन चालक राजू पटले हे येत असताना त्यांना बोलवून तू माझ्या टिप्परला पकडला असे म्हणत त्याला शिव्यागाळ करून मारहाण केली. तसेच माझा टिप्पर ज्यांनी पकडला त्या सर्वांना पाहून घेण्याची धमकी दिली. या प्रकरणी आमगाव पोलीस स्टेशन येथे टिप्पर मालक विरुद्ध कलम 353, 332, 294 व 506 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी आमगाव पोलीस तपास करीत आहे. रास्ते में मेरे को रुकवा के मेरे को पहले मैंने टिप्पर पकड़े थे हम लोगों ने साहब के साथ में. तो टिप्पर मेरा क्यों पकड़े करके, इसलिए मेरे को तू पैसे भरना करके ऐसे बोला उसने. लेकिन मैंने बोला मैं कहाँ से भरूँ और मैं क्यों तेरे को पैसे दूँ. तेरा जो वाहन जो था वो तू पैर इससे चला रहा था, तो फिर उसने मारना स्टार्ट किया और हॉस्पिटल में पैसे भरना है या तो फिर मेरे को पैसे देना ऐसे बोला. आमच्या तहसीलदार साहेबांचे ड्रायव्हर आहेत ललित, ते इकडे आहेत मागे. सकाळी यांना एक टिप्परवाल्यांनी मारहाण केली आणि त्यांचा जीव मारण्याचा त्यांचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही गुन्हा नोंदवला आहे आमगाव पोलीस स्टेशनला आणि तसे निवेदन SDPO साहेबांना आम्ही दिलेलं आहे. गुन्हा दाखल झालेला आहे का? हो, सकाळी झाला. मग काय म्हटलं साहेबांनी? ते कारवाई प्रस्तावित करतील आता पुढं काय करायचं.